नाशिक स्टार न्यूज नाशिक आणि महामहिम कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील गोरगरीब बांधवांच्या सेवेत अहोरात्र विविध प्रकारच्या सेवा पुरवणाऱ्या समाजसेवकांना मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरित करण्यात आले। यात महिला भगिनींना महिला रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि पुरुषांना महामहिम रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तब्बल 175 समाजसेवकांची मुलाखत घेऊन त्यांच्या विविध प्रकारच्या कार्याची माहिती मिळवली आणि त्या पात्रतेवर निकष लावून त्यापैकी 55 समाजसेवकांनी एकमताने निवड करण्यात आली होती। यावेळी कृष्ण माधव बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या या सप्तरंगी पारितोषिक वितरण सोहळ्याला व्यासपीठावर समाजातील निवडक मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती। यात नाशिक इस्कॉन मंदिरचे मुख्य सेवेकरी कृष्णधन प्रभूजी, अद्भुतरी प्रभूजी यासह माजी नगरसेवक अरुण पवार, नगरसेविका सौ दीपालीताई गणेश गीते, माननीय महापौर सौ रंजनाताई भानसी, हास्यरोग सम्राट महामहिम शांतीलालजी दुग्गड अध्यक्षस्थानी होते। यांच्यासह महामहिम संस्थापक अध्यक्ष विजय ठाकूर, महामहिम मंडळाचे कार्याध्यक्ष आणि स्टार न्यूज नाशिकचे संचालक विलास सूर्यवंशी, महिला अध्यक्षा सौ जयश्रीताई डव्हाण, पदाधिकारी मोहनलाल लोढा यांची विशेष उपस्थिती लाभली। पारितोषिक वितरण सोहळ्याचे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर गणेश स्तवनने सोहळ्याला दिमाखात प्रारंभ झाला होता। सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ पुष्पा पालवे, वनमाला मोरे आणि महासचिव मनोज भोलाने यांनी केलं। यावेळी संस्थापक अध्यक्ष विजय ठाकूर यांच्यासह अध्यक्षा सौ जयश्री बाबासाहेब डव्हाण आणि कार्याध्यक्ष तथा स्टार न्यूजचे संचालक विलास सूर्यवंशी आणि गणेश पिंगळे यांनी उपस्थित पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। शेवटी सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेल्या शेकडो नगरवासियांसह निमंत्रितांचे आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष सौ नूतनताई कृष्णा बिरार, सौ शीतल सूर्यवंशी यांनी केलं। सर्वप्रथम मनःपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन करू इच्छितो ज्यांनी अशा खूप सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आज इथे केलेलं आहे। आपल्या वैदिक सभ्यतेमध्ये म्हटलं जातं सेवा परमो धर्म। सेवा हा सर्वात मोठा धर्म आहे आणि तो आपण सर्व निभावत आहात। आणि असं म्हटलं जातं इट टेक्स वन टू नो वन। जर एखादा व्यक्ती स्वतः तशा प्रकारचं सेवा कार्य करत असेल, योगदान देत असेल, तो व्यक्ती दुसऱ्या सेवेकऱ्याची सेवा ओळखू शकतो। तसं जसे आपले अद्भुतरी प्रभूंनी सांगितलं की आपले ठाकूर सर ज्याप्रमाणे तळागाळामध्ये जाऊन काम करतायत आणि लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत, तशी ही सेवा हा आपला सर्वोत्कृष्ट धर्म आहे आणि आपण तो सर्व करत आहात। या ठिकाणी मला गांधीजींनी म्हटलेलं एक कोट आठवत आहे आणि ते अशा प्रकारे आहे की टू ट्रेन युअर सेल्फ यू हॅव टू लूज युअर सेल्फ इन द सर्व्हिस ऑफ अदर्स। की जर आपल्याला स्वतःला स्व शोधायचं असेल तर दुसऱ्यांच्या सेवेमध्ये त्या स्वला गमवावं लागेल। आणि आपण ते बघतो की एखाद्या आंब्याचं बी जेव्हा आपण लावतो तेव्हा ती बी स्वतः विनष्ट होते पण समाजाला शेकडो आंबे प्रदान करते। त्या प्रकारे तुम्ही सर्वांनी समाजामध्ये राहून काही ना काही सेवा केली आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला कुठे ना कुठे गमावलं आहे आणि म्हणून हा पारितोषिक कदाचित आज तुम्हाला मिळत आहे। पुरस्काराचे आपण मानकरी आहोत। पुरस्कार मिळणं एवढं सोपं नसतं। कोणीही कुठे तेव्हा तो पुरस्कार आपल्याकडे येतो। या ठिकाणी आपण दळवीताईंना दिला आहे, इथं ज्योतिषकार त्या महिला आहेत त्यांना दिलेलं आहे का त्यांनी एक या ठिकाणी प्रत्येक जण तळागाळामध्ये काम करतं। या ठिकाणी मी यांना सांगेल का की यांनी 5 एकर जागेमध्ये छोट्याशा याच्यामध्ये लॉनचं काम करतात वेळ, त्यांचं पण मी या ठिकाणी नाव घेते कारण खूप मेहनत करत असतात आणि त्या मेहनतीला त्यांना असले तरी त्यांच्या पाठीवर थाप मिळते। मी जेव्हा माणूस म्हणतो का आनंद प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात। आनंदात दुःखाची नाणी असतात आणि तो सुखाचा व्यापार करतो तो खरा मानकरी असतो। याच्यामध्ये
म्हणजे जो खरा दुःखाची नाणी हातात घेतो आणि सुखाचा व्यापार करतो, अशी मी तुम्हाला एक उपमा देते. त्याच्याकडे काही नसतं, पण तो समाजात करण्याचा प्रयत्न करत असतो. या सगळ्या पुरस्कारांना मी त्यांना एकदा परत शुभेच्छा देते आणि त्यांचं अभिनंदन पण करते. अभिनंदन लावल्यानंतर बघितलं असेल महिलांनो, आज खूप मोठ्या प्रमाणात इथे महिलांनी स्वतः जागृत राहणं आणि बाबा आणि हे आपण आता खरंच प्रकरण पाहिलेलं असेल त्या टिकणार आहोत. आणि आज या ठिकाणी या सगळ्या महिलांनी आम्हाला बोलवून स्टार न्यूज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने आज आपला या ठिकाणी बोलवून सत्कार केला, सन्मान केला. त्याबद्दल ते महिलांचे, विजय ठाकूरांचे, सूर्यवंशींचे मी आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी वेगवेगळ्या मूवीज सिरियल्सला कास्टिंग देत असते. ज्युनियर आर्टिस्टपासून कास्टिंगपर्यंत जे मोठे मोठे कॅरेक्टर्स आहेत. तर नाशिकमध्ये जवळजवळ आता माझ्या 8 सिरियल झाल्या आहेत, बरेच मूवी झाले आहेत. तर कोणाला काम करण्याची इच्छा असेल, नक्की असेल तर विजय सरांकडे माझा नंबर आहे. तुमचं प्रोफाईल पाठवा, मी नक्कीच तुम्हाला काम देईन. आणि इथे बोलवल्याबद्दल आणि सन्मान केल्याबद्दल स्टार न्यूज आणि महामहिम मंडळ यांचा खूप खूप धन्यवाद. ॲक्च्युली इंडस्ट्री म्हटलं की सगळ्यांना फक्त ॲक्टरच वाटतात, डान्सरच वाटतात, पण बॅकस्टेज जे काम करतात त्यांचा सत्कार खूप कमी केला जातो. त्याच्यामुळे मी विजय सर यांना खूप खूप थँक्यू बोलते की मला इथे सन्मानित केलं. धन्यवाद. आणि स्टार न्यूजच्या माध्यमातून हा जो बक्षीस वितरण समारंभ चालू आहे, गेल्या 10 वर्षापासून सदरचा कार्यक्रम चालू आहे. या ठिकाणी मी विशेषतः न्यूजचं कौतुक याच्याकरता करेल. गेल्या 15 वर्षापासून सदरचं न्यूज हे नाशिकमधल्या ज्वलंत प्रश्नांना वाचा बोलतं आणि जे काही सामान्य नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते त्वरित लवकर सोडवले जातात, असं हे स्टार न्यूज आहे. आमचे विलासराव जे आहे हे एकदम त्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि त्यांना आता हे आमचे एक्सपर्ट मिळालेले. त्याच्यामुळे या दोन्ही मंडळाच्या माध्यमातून हा जो स्तुत्य कार्यक्रम केला जातो त्याला मी शुभेच्छा देतो. आणि जे समाजातील जे गुणवंताचा जो सत्कार यांच्याकडनं केला जातो त्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. या ठिकाणी व्यासपीठावरती शहराच्या महापौर रंजनाताई वानसी, आपल्या नगरसेविका गीतेताई आणि सर्व मंडळ आपले प्रभूजी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांना मी समाधान व्यक्त करतो. तर मला इथे खूप आनंद होतोय की तुमच्या सगळ्यांच्या सहवासात, खास करून नाशिक स्टार न्यूज कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांच्यातर्फे इथे हा कार्यक्रम आयोजित केला आणि आम्हाला इथे आमंत्रित केलं. जास्त वेळ घेणार नाही, पण इथे सगळ्यांना पाहून मला एक गीतेचा श्लोक आठवला. यद यद आचरती श्रेष्ठ तत्तद येते रोजना. पण आपले विजय ठाकूर प्रभूजी त्याचे जे मेन आयोजक आहेत त्यांनी ते खऱ्या अर्थाने दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने श्रेष्ठ कोण आहे. केवळ समाजातल्या तळागाळातल्या लोकांना त्यांनी इथे आणून त्यांना इथे श्रेष्ठ स्थान इथे दिलेलं आहे. तर मला त्याचा खूप आदर वाटतो. आणि विजय ठाकूरांबद्दल सांगायचं तर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण मी बघतोय की आपल्या संस्कृतीमध्ये, भगवद्गीतेमध्ये, आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं होतं की समाजाचा विकास केव्हा होतो, ज्यावेळी 5 गोष्टींकडे आपण लक्ष देतो, त्याचं संवर्धन करतो, त्याचं प्रोटेक्शन करतो, त्याचं रक्षण करतो. ते आहेत स्त्रिया, बालक, वृद्ध, गायी आणि स्त्रिया, बालक, वृद्ध, गायी आणि समाजातले जे ज्ञान देणारे जे ब्राह्मण आहेत खऱ्या अर्थाने. तर त्यांचं ज्यावेळी रक्षण होतं तर समाज हा विकसित मार्गावरती पुढे जायला सुरुवात करतो. आणि मी बघतोय की गेल्या कित्येक वर्षापासून विजय ठाकूर प्रभूजीचं ह्या 5 गोष्टींकडे खूप सातत्याने लक्ष आहे आणि अशा प्रकारे ते इथे बोलून सगळ्यांना प्रोत्साहन देत आहेत. आता मी पालखेडमध्ये त्यांच्याबरोबर गेलो होतो. जवळजवळ 400 ते 500 गायी तिथे होत्या की ज्या उन्हामध्ये
चे आदरणीय आरोजी पवार साहेब, प्रभागाच्या लाडक्या नगरसेविका बालशीताई, त्याचबरोबर अल्पवयीन लोकप्रिय झालेल्या आमच्या गीतेताई, या त्याचबरोबर आलेले प्रभूजी, आमचे लोढा सर, दुगड सर, ज्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मदत केली, असे आमचे दुगड मनापासून आभार मानतो की या कार्यक्रमासाठी आपण खरोखर मनापासून सर्वांनी मदत केली म्हणून हा कार्यक्रम पूर्ण घेणं शक्य झालं. आजचे जे पुरस्कार्थी आहे त्या पुरस्कार्थींचं देखील महामहिम आणि नाशिक धार्मिक परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. कार्यक्रम खूप लांबला आहे, त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.